कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला खेळ खेळायचा की नाही? मैथिलीजी आपण कोणता खेळ खेळणार आहोत? सांगणार मी, सरक बघूया. चला रीमा ये. चल रीमा. हे बघा काय आहे. हे काय? याला सागरगोटे म्हणतात. आता मी सांगते कसे खेळायचे ते. एक हातात घ्यायचा, तो उडवायचा आणि त्याच हाताने दुसरा जमिनीवरचा उचलायचा असा. तुम्हाला आवडेल का खेळायला? मजा यायची. आम्ही लहानपणी खेळायचो तेव्हा मोबाईल नव्हते ना. आई तुला पण हा खेळ खेळता येतो? हो मग मी सुद्धा लहानपणी खूप खेळायचे. हे बघ, अरे इथे तुला हा मी खेळून दाखवते. आता तुम्ही खेळा. आवडेल ना खेळायला? हो मला तर खूप आवडला. हो मला पण आवडला. आवडला? चल रीमा हे घे. परत प्रयत्न कर. नाही येते मला. अरे असं कसं येत नाहीये? येते. ईशाला जवळ मला पण नाही जमत आहे. शिकव नाही मला. ए नाही हा, मी आधी माझी रीमाला शिकवणार. का? तिला आधी का? ती तुझी लाडकी मुलगी आहे का? हो मग आहेच माझी रीमा लाडाची. खूप 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 लाडकी आहे. खरंच मी तुझी खूप लाडकी आहे. हो ग बाळा, तू माझी खूप 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 लाडकी आहेस. ईशापेक्षा पण जास्त. आई मला माहितीये आम्ही दोघी तुझ्यासाठी सारख्याच आहोत. अजून कसे नाही आले? आई मला भूक लागलीये. पोटात कावळे ओरडतायत. हो जेवण तयार आहे, मी तुला देते. हा तन्मय काका जसं म्हणतो ना, भूक लागल्यावर पोटात कावळे ओरडतात, तसं झालंय माझं. चल ना जेवायला बसूया. हो ग बाळा, बाबा येत असतील ना आता. बाबा आले की मग एकत्र जेवायला बसूया. चालेल? चालेल. तुझा खोलीत मी तुला बोलवते. ठीक आहे. मी तुम्हालाच फोन लावत होते. आज खूप उशीर झाला तुम्हाला. काही विचारू नकोस नेत्रा. आज सगळंच गोंधळ झाला. काय झालं? अगं कलेक्टर सोबत मीटिंग होती आज. त्यांची साईन घ्यायची होती. मलाच मीटिंगला पोचायला उशीर झाला, त्यामुळे त्यांच्या सगळ्या मीटिंग संपेपर्यंत थांबून राहावं लागलं. पण तुम्हाला कसं काय उशीर झाला? नाही म्हणजे सहसा तुम्ही वेळेत पोहोचता ना, म्हणून विचारला. अगं ऑफिसमध्ये एक नवीन स्टाफ जॉईन झाली आहे, मेघना. त्या मीटिंगची फाईल तिच्याकडेच राहिली होती. अरे देवा, मग काय ती आज आलीच नव्हती ऑफिसला. कार्यकर्त्यांना म्हटलं तिला फोन करा, तर फोन उचलत नव्हती. म्हणून जाता जाता तिच्या घरी जाऊन फाईल घेऊन जावं म्हटलं, म्हणून घरी गेलो तिच्या. तर तिथे वेगळाच प्रकार. काय झालं? मेघना सकाळपासून दरवाजाच उघडत नाहीये. त्यांचा आजार पण त्यांचा एकटेपणा आहे. डिप्रेशन मध्ये गेली ही. त्यामुळे मग पुढे सगळ्यालाच उशीर झाला. आता कशी आहे ती मुलगी? कार्यकर्त्यांना सांगितलं होतं मी तिथे थांबायला.
काही वाटलं तर फोन करतील कारेकर. पण तरी तुम्ही सुद्धा एकदा फोन करून चौकशी करा. फ्रेश होतो आणि मग करतो फोन. आणि लवकर या, जेवायला बसूया. मुलींना खूप भूक लागली आहे. हो, पुढेच मुली. आहेत वरच आहे खोलीत. ओके. काहीही करून नेत्राच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ मला डिलीट करावाच लागेल, नाहीतर हे सगळं मला खूप महागात पडेल आणि नेत्रा मला अशीच तिच्या तालावर कायम नाचवत राहील. केदार, जेवायला चल. हॅलो केतकी, दादाला पण जेवायला बोलवलंस ना? मी नाही बोलवणार. का? मी सांगितलं ना तुला दादाशी नीट वागायचं म्हणून. मला नाही जमणार केदार. अगं पण का? केदार, त्या माणसाशी बोलणं काय, त्या माणसाचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये माझी. केतकी, केदार, तू माझ्यावर कितीही चीड, माझ्यावर कितीही रागव, पण तू म्हणतोयस म्हणून मी त्या माणसाशी बोलायला जाणार नाही, नीट वागायला जाणार नाही. आणि तू पण प्लीज मला माझ्या मनाविरुद्ध गोष्टी करायला लावू नकोस. तोंडावर एक आणि वागायचं दुसरं असा दुटप्पीपणा मला नाही जमणार. तुला आता किती वेळा समजवल्यानंतर समजणार आहे? केतकी, आपण एका घरात राहतो ना, भांड्याला भांड लागणारच. प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. दादाला माफ करून टाक. त्याच्याविषयीचा राग मागे सोड. हे सगळं मागे सोडल्याने तुझ्या माझ्या आयुष्यातनं गेलेली 26 वर्ष परत येणार आहे? ते आपलं नुकसान झालंय ते सगळं भरून निघणार आहे, नाही ना? आणि केदार, जर गेलेली वेळ परत येणार असेल ना, तर प्लीज मला सांग. मी हे सगळं विसरायला तयार आहे. पुन्हा तेच, पुन्हा पुन्हा तेच बोलतेस. मान्य आहे, गेलेली वेळ परत येणार नाही. आपल्या आयुष्यातली 26 वर्ष परत येणार नाही आणि आपलं झालेलं नुकसान देखील भरून येणार नाहीये. मान्य आहे ना मला? पण म्हणून आपल्या आयुष्यातली उरली सुरली 20 वर्ष सुद्धा अशीच फुकट घालवायची आहेत का? केदार, पण नाही आणि बीड नाही. मी तुला शेवटचं सांग, मी सांगतोय ते ऐक. तुला आता ना पुन्हा 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 तेच समजावून कंटाळा आलाय मला. मला असं वाटायला लागलंय मी परत आलो ना तीच चूक केलीये मी. ठीक आहे, तुला ऐकायचं नाहीये ना? नको ऐकू. मी ही तोंड काळा करून घर सोडून जातो ना, म्हणजे तर शांतता मिळेल तुला. केदार, केदार, तू परत जाणारस मला सोडून? तुला कळते तू काय बोलतोयस? दुखावलेस तू मला केदार. तू तू मला सोडून जायची भाषा करतोयस? मला परत त्या नरकात ढकलतोयस? असं विचार तरी कसा करू शकतोस तू? मी हा विचार करायला नको असेल तर मी सांगतोय ते ऐक. दादाशी नीट वाग, नीट बोल. त्याला जेवायला बोलवून घेऊन ये. जा. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, मी त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी नीट वागावं. बोल. माझी इच्छा नसतानाही मी करेन हे सगळं. पण प्लीज प्लीज तू परत हे घर सोडून जाण्याची आणि मला सोडून जाण्याची भाषा करू नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.